दुर्दैवाची बातमी समोर येत आहे। खोपोली शहरातील डीपी रोड परिसर दादा हे सगळं काय करताय? पिकनिकसाठी स्पॉट शोधत आहात? या डीपी रोडला या, बघा किती भारी तलाव आहेत बघा। ओळखली का ही जागा? आपण पहा, इथेच आपल्या नगरपालिकेचा रिझल्ट लागला होता। या आणि पहा, इथेच आपण गुलाल उधलत गेलेत होता। ह्या रोडनी रस्त्यावरील खड्डे आणि त्यामध्ये साचलेले पाणी नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे। वाहने या खड्ड्यांमधून जाताना रस्त्यावरील पाणी थेट पादचारी आणि शाळकरी मुलांच्या अंगावर उडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे। ना रस्त्याची पाहणी, ना खड्ड्यांवर तातडीची उपाययोजना। त्यामुळे नागरिकांचा संताप आता अक्षरशः उफाळून बाहेर आला आहे आणि याच संतापातून आज स्थानिक तरुणांनी थेट रस्त्यावर उतरून प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला। रस्त्यावर साचलेल्या पाण्यात तरुणांनी अक्षरशः अंघोळ करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। थोडा जोर, होय तुम्ही अगदी बरोबर ऐकता आहात। ज्या खड्ड्यांमधून नागरिकांना दररोज प्रवास करावा लागतो त्याच खड्ड्यांमध्ये उतरून तरुणांनी अंघोळ केली आणि प्रशासनाला थेट सवाल केला। जोर देऊन आता तरी प्रशासनाला जाग येणार का? स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याच्या समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहे, मात्र परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला आहे। विशेष म्हणजे सेंट मेरी इंग्लिश स्कूल अगदी याच रस्त्याला लागून असल्याने शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे। वाहन वेगाने गेल्यानंतर खड्ड्यातील पाणी उडते आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांच्या अंगावर येते। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। एवढेच नाही, रात्रीच्या वेळी या परिसरात साप